जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले साधू तोची ओळखावा देवतेचेच जाणावा. हरिपाठ म्हणणं आणि पांडुरंगाची सेवा करणं आणि त्याचा ध्यास लागणं हे इतकं साधं सोपं नाही आहे. हे महाराज डोळ्याहून आले आणि हरिपाठ चाललेला आहे आणि हरिपाठ देवात तितके मग्न झाले ते की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि त्यांना अक्षरशः रडू कोसळलं. बरं की हे साळवे महाराजे धुळ्याचे डोळ्याहून आलेत आणि त्यांची दोनही मुले ही आर्मीमध्ये आहेत. बरं दोन्ही मुलं आर्मीमध्ये आहेत आणि अतिशय वारकरी संप्रदायातले आहेत ते. त्यांचा सकाळ संध्याकाळ दुपार दिवसभर हरिपाठ चालू असतो. पण तुकाराम महाराजांचं कसं झालं, ज्यावेळेस त्यांच्या त्या गीता तरली त्यावेळेस ते म्हणले होते काय, हे अनंता मधुसूदना. तर तसं त्यांची अवस्था आहे. आणि देवाचा छंद वेगळा असतो. त्याला देवाचा छंद जडतो ना, त्याला त्याच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येतं. नर्मदे खूप लोक अशी आहेत, भजिजो आदि पुरुषी अखंडित. तर ते पसायदान म्हणत होते जे ज्ञानेश्वरांनी मागितले आता विश्वात्मकी देवी निवाग्य तोषावे. त्यांच्या डोळ्यात पाणी सुरू झालं. पसायन संपता पसायदान संपतं. सुखी झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, संजीवनी समाधी घेतली. त्याचं दुःख वारकरी संप्रदायाला खूप. नर्मदे पांडुरंग हरी रामकृष्ण हरी विठ्ठला गोविंद. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.